करते हैं मुलाइजा फरमाइए। इरशाद। शाम है कॉमेडी की महफिल जमाने आए हैं। वाह वाह। शाम है कॉमेडी की महफिल जमाने आए हैं, रमजान ईद के मौके पे आपको हंसाने आए हैं। कमाल हो गया, कमाल हो गया। नमस्कार नमस्कार, आदाब अर्ज है। कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या परिवाराकडनं तुम्हा सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ईद मुबारक। मित्रांनो, एरवी पोलीस कैद्यांना लॉकअपमध्ये टाकताना आपण पाहतो, पण आज इथे एक पोलीस कैद्याला लॉकअपमधनं बाहेर काढायला गेलाय। बघूया तो असं का करतोय। येतात बुंगाट कल्ला। सगळंच इन्स्पेक्टर तुम्ही इथे कसं काय? मी ते लॉकअप तपासायला आलेलो, लॉकअप तपासायला आलो. लॉकअप तपासायला आला? लॉकअप काय आजारी आहे काय? तसं नाही रे, तसं नाही. केलास चिखल? पाणी सांडलं ना. लॉकअप तपासायला म्हणजे मी चेक करायला आलो, चेक करायला. चेक करायला. हे बघा साहेब, मला मारू नका. मला टीव्ही आहे, टीव्ही. मला मारू नका. मला टीव्ही. मला माहिती आहे, आता तुम्ही मला 3rd डिग्री देणार. मला माहिती आहे, नको मला मारू नका. काय देणार? 3rd डिग्री. मला 3rd डिग्री? मला 1st डिग्रीतच मरशील रे तू. 3rd डिग्री काय करायची आहे? बघ, मी असं काही करणार नाही. कळलं? ये इकडे. साहेब मला माहिती आहे, तुम्ही असंच बोलता, मग एक सामान बाहेर काढता. दांडा काय, पट्टा काय, बर्फाची लादी काय, टायर काय, मग रात्रभर तुम्ही आवाज उभी मी असं काही करणार नाहीये. कळलं? मी तुझी इथे सुटका करायला आलो. सुटका करणार, एन्काउंटर करणार. अरे एन्काउंटर कशाला करू तुझा? 2 दिवसात असंही मरशील टीव्हीने. हे बघ, ऐक माझं. सुटका म्हणजे तिथून जा, पळ इथून. तुझी सुटका करायला आलो. मुक्त झालास तू. पळ 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 पळ, जा पळ. मी जाऊ? जा लगेच जा. साहेब मी खरंच जाऊ? अरे सोडलं तुला. जा, तुम्ही काय याद कर का? जा. आता पाया कुठे पडतोय? चप्पल शोधतोय. लवकर. खरंच तुमच्यासारखा देव माणूस नाही साहेब. साहेब तुम्हाला माझा लय आशीर्वाद आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण. साहेब सॉरी ते चुकून होतं. लवकर जा. अरे बस बोंबलत आता. जा लवकर जा. सोय झाली. आयला साहेबांनी मेन डोअर पण लॉक केलाय. आता कसा जाऊ बाहेर? जाऊ दे, तू आत झोपलाय ना, झोपू दे. आपण इथे आज पंख्याखाली झोपूया. मस्त जागा, इथे झोपूया. मला इथे पण गळते वाटतं. इथे पण गळते. इथे इथे कोरडी जागा आहे, इथे झोपूया. तरी म्हटलं साहेबांनी एवढी काय मेहरबानी दाखवली. अख्खं पोलीस चौकी लिकायची.
तरी म्हटलं ह्याने मला बाहेर का झोपायला पाठवलं आणि स्वतः कोरड्या जागेत झोपलाय काय. साहेब, ओ साहेब, थांबला पाऊस, उठा. थांबला पाऊस, झाली सकाळ झाली. सकाळ नाही झाली, माझ्या डोक्यात प्रकाश पडलाय. काय साहेब, हा हे काय, हा अख्खी पोलीस चौकी लिकेज आहे. हा लिकेज आहे आणि मला बाहेर पाठवलं काय स्वतः कोरड्या जागेत झोपून. हो हो, अरे बाप रे, पोलीस चौकी लिखते जा. वा वा वा, अरे वा वा साहेब. साहेब तुम्ही ना इन्स्पेक्टर आहात, ऍक्टर नाही. हा तर माझ्यासमोर ही ऍक्टिंग करू नका. जा, मला झोपू द्या. जा ना जरा, आजच्या दिवस झोप ना बाहेर, मला झोपू दे. मला झोपू द्या ना. जा ना, आजच्या दिवस, आजची रात्र कर ना ऍडजस्ट. बस मला काय? झोपू द्या ना, पण माझी जागा आहे ना, मला झोपू द्या. किती मेहनतीने आलोय माहितीये का आतमध्ये, पावसापासून वाचण्यासाठी आतमध्ये आलोय मी. पावसापासून वाचण्यासाठी पोलीस चौकीत आलास म्हणजे? हा मग मी काय करू, मी राहतो कुर्ल्याला डोंगरावर. एवढा पाऊस पडतो कधी पण डोंगर ढासळेल माहितीये का. घराची ताडपत्री पण गळतात, किती पण लावा पाणी गळतंय माहितीये का. मग आम्ही 4 महिने काय करतो, आम्ही फॅमिली सगळं असं प्लॅन करतो, छोट्या मोठ्या चोऱ्या करतो आणि आतमध्ये येतो साहेब पावसापासून वाचण्यासाठी. पावसाळा काढण्यासाठी तुम्ही लॉकअप मध्ये येता? हा साहेब. मग आता तुझी बायको कुठे आहे? येरवडा जेलमध्ये आणि पोरग? नाशिक रिमांड होममध्ये नाशिकच्या. तुम्ही भेटता कधी साधारणतः वर्षभरात? दिवाळीमध्ये मग आम्ही जरा थोडीशी चांगली कामगिरी करतो, वर्तणूक वगैरे चांगली ठेवतो, मग आम्हाला सोडतात. आला बरं यार, तुमचं काय फॅसिलिटीज आहे त्या ना. आम्ही काय करायचं? तर आता बघ, मला आज माझी सुट्टी झालेली, मी घरी चाललेलो, साहेबांचा फोन आला की 6 वाजता परत ड्युटी आहे. मी आता सांग कुठे जाऊ या पावसात, बाहेर सगळी चौकी घ्यायची, आमच्याकडे कोण लक्ष देणार? बघा मी काय करायचं तू सांग ना, मी काय करू? हे बघा साहेब, ही ॲक्टिंग बंद करा. मला इमोशनल ब्लॅकमेल करू नका. तुम्हाला आत्ताच सांगता, तुमच्यावर केस करील हा मी, केस करील. माझ्या पांघरुणात घुसून तुम्ही माझा विनय भंग केला. हे बाळा, काय केलं तुझा? विनय भंग केला. विनय भंग? अरे अख्खा भंगला आहेस तू, तुझा काय विनय भंग करू? अरे तू माझ्यावर केस टाकणार? जा टाक. आज शनिवार आहे, 2 दिवस कोर्ट बंद आहे. 2 दिवसात एवढी हालत करेन ना, कोणताही भादवी कलम न लावता असा भादरेन, अंगावर एक केस राहणार नाही तुझ्या. जा. साहेब याला काय अर्थ आहे, हा ही माझी जागा आहे, मला झोपू द्या ना. याला काय अर्थ आहे, हा म्हणजे हे बघा साहेब, ही माझी जागा आहे आणि माझा जन्मसिद्ध हक्क आहे या जागेवर, मी झोपणारच. हा आणि तुम्हाला सांगू, विश्व जेव्हापासून चालू झालं हा. ते आत्ता 2015 पर्यंत हा. कुठलाच पोलीस जेलमध्ये झोपला नाही. तो बाहेरच झोपतो आणि चोर आतमध्ये झोपतो. मला झोपू द्या, ऐका, नाहीतर ना मी तुमची तक्रार करेल ते मानववाल्यांकडे. ते मानवी हक्क आहे. हा त्यांच्याकडे तक्रार करेल. त्यांच्याकडे तू- हा त्यांच्याकडे तू माझी तक्रार हा, करणार? तक्रार करणार मी तुमची. जा कर. तुम्ही मानव आणि आम्ही पोलीस कोण जनावर का? आमच्या झोपेचं काय? जा जा तक्रार कर, बघू तर यावी कोणाची साईड घेतात. जा कर तक्रार. जा साहेब कर. ऐका ना, तुम्ही जा ना घरी साहेब, जा ना. तिकडे तुमची बायको बिको रडत असती, जरा जा ना घरी तुम्ही. हा माझी मग तुमची बायको किती रडते माहिती आहे का तिकडे तुमच्या आठवणी. तुम्हाला काय, जा तुम्ही जरा घरी जा, सुट्टी भेटली तर जा ना साहेब घरी, झोपू द्या ना मला यार. माझी बायको रडत असते घरी. हा मग रडणार नाही तर काय करणार? तुम्ही 15-15 दिवस घरी नसता, ती काय करणार बिचारी, रडत असते. तुमच्यासाठी जेवण बनवते रात्री गरम गरम, कोण खाणार? खायलाच माणूस नाही तर काय करणार ते. हा खूप खूप माझ्या बायकोच्या हाताला काय चव आहे माहिती? सुगरण आहे रे ती, सुगरण. मला काय सांगता साहेब, मी स्वतः जेवलो एकदम मस्त, 1 नंबर. म्हणजे मच्छी बिच्छी तर एकदम माशांचं नको रे, माशांचं. एक मिनिट, तू काय बोला आता? तू माझ्या घरी जेवून आलायस? हा मग ते चोरी करायला गेलो होतो तेव्हा मी जेवलो. तुझ्या आईला तू माझ्याच घरी चोरी करायला गेलास तू? नाही नाही, ते चोरी करायला. मग आता काय करू, पावसाळा सुरू झाला की आम्हाला टेन्शन येतं ना साहेब, मग काय करायचं आम्ही. मग 4 महिने आम्ही असं डायरेक्ट पोलिसाच्या घरी चोरी, मग डायरेक्ट आतमध्ये. लाज वाटते तुला? लाज वाटते? माझ्याच घरी चोरी करायला गेलास, परत जेवून पण आलास, लाज वाटते का तुला? आज तुम्हाला वाटली पाहिजे. ओरडू हा, एका बाईला असं घरी सोडून येतात का? 15-15 दिवस बाहेर जातात. ती घर सोडून चालली होती माहितीये का? तुमचा संसार उद्ध्वस्त होता ना, मी वाचवलंय. तिला समजावलं, तेव्हा जाऊन कुठे ती थांबली घरी माहिती का? थँक्स. ते थँक्स ड्रिंक राहू द्या, एक काम करा, आपण दोघं झोपूया. नाही, मी नाही झोपायला देणार. माझे 4 हवालदार राऊंडअप वाले येणार आहेत, ते गेले ते राऊंडअपला, ते कुठे झोपणार? तू जा इकडून, मी नाही झोपायला देणार. ठीक आहे, मी जातो.
हा मग रात्री चौकशी झाल्यावर मला बोलायचं नाही. तुमच्या पोलिसांनी मोठ्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली की मला सांगायचं नाही. एक भुरटा चोर कसा पळून गेला, त्या रात्री कोण होतं चौकीमध्ये, मग मला सांगू नका. मी चाललो. बरोबर आहे तू बोलतोस. बरं एक काम करूया, चहा ऐकलं तिथं. हो काय कर हो काय करताय साहेब, काय करताय? झटापट 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 काय झटापट? या झटापटीत तू माझी ही हालत झाली आणि मी गोळी नको साहेब, साहेब साहेब गोळी नको डाव्या साहेब. दंडाला साहेब, 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 गोळी माझी नको. एक गोळी चाटून गेली. साहेब नको ना गोळी. थांब थांब हलू नकोस. दंडाऐवजी मांडीला लागेल गोळी. ऐक माझं हे बघ, ऐक नको ना साहेब, नको एक ना. काम करूया, तुझ्या दंडाला आणि दुसरी गोळी माझ्या बोटाला चाटून गेली. एक आयडिया सांगू का तुम्हाला? बोल ना बोल. तुम्ही झोपा, मी तुमच्यासाठी छान अंगाई गातो. तुम्ही झोपा. तुला इथे अंगाई घाता अरे, येते? ते मी स्वतः केली तर गा मला झोप लागेल ना. लागेल लगेच गा लगेच गा लगेच. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. झोपू दे ना. अरे चांगलं आहे, मस्त मीटर मध्ये बसत. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. झोपू दे झोपू दे झोपू दे. ही अंगाई तुझी. अरे माझ्या अंगाशी बाहेर कुत्री पण जागी झाली. तू जा यार, निघ इकडून. मला झोपू दे, मला झोप आले. तू जा. झोपा झोपा, तुम्ही झोपा. आणि बाहेर गुन्हे झाले ना मग खडबडून उठा. अरे आधीच जर वेळेत जर लक्ष दिलं ना तर बाहेर गुन्हे घडणार नाहीत, माणसांचे बळी पडणार नाहीत. झोपा तुम्ही, झोपा झोपा. बरोबर बोलतोयस रे तू. म्हणजे पोलीस झोपले नाहीत तर माणसांचे बळी जाणार नाहीत. करेक्ट आहे तुझं. फक्त मला सांग, पोलीस माणसात येतात का रे? नसेल कदाचित. हां, नाहीतर कामाच्या अतिताणामुळे पोलिसांचे एवढे बळी जाऊन सुद्धा सिस्टीम आहे तशीच आहे अजून, नाही का? म्हणजे रात्रभर नागरिक शांतपणे झोपावेत म्हणून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत पोलीस रात्रभर गस्त घालत असतात, कारण माणसात येत नसावेत कदाचित. तो कोणताही अतिरेकी हल्ला झाला ना की आपल्या पाठीमागे असणाऱ्या कुटुंबाची पर्वा न करता त्या अतिरेक्यांची दोन हात करतात, कारण माणसात येत नसावेत कदाचित. अख्खी मुंबई पाण्यात बुडत होती, म्हणजे घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला होता, तरी एकच माणूस मुंबईच्या रस्त्यावर नागरिकांची मदत करत होता, तो म्हणजे मुंबई पोलीस, कारण तो माणसात येत नसा. करेक्ट बोलतोस तू. झोप झोप तू झोप. आम्ही काय 24 तास ऑन ड्युटीज असतो. झोप तू झोप. साहेब आईला तुम्ही एकदम झोपच मोड केली आपली. साहेब तुम्ही झोपा, तुम्ही झोपा. कोण अडवतंय ना मी बघतो, पण तुम्ही आज झोपायचं आहे. झोपा साहेब, झोपा तुम्ही. अरे पण झोपा. ऐका, बसा बसा येते. जाऊ दे, माझ्या नशिबात झोपच नाहीये. नाही साहेब तुम्ही झोपायचं. अरे अरे पण काय करतोयस? साहेब झोपा तुम्ही, झोपा झोपा साहेब. साहेब एक सांगू का, खरंच तुम्ही पोलीस माणसात नसता. त्याचं कारण काय माहिती आहे का? कारण तुम्ही माणूस नाहीत, देव माणसा, देव माणसं. वा, या देव माणसाची कहाणी ऐकून खरंच डोळ्यात पाणी उभं राहिलं. खरंच खरंच. आणि फक्त मुंबई पोलीस नाही तर आपल्या भारतातले जेवढे रक्षक आहेत, मग ते सीमेवरचे असू देत किंवा ते सगळे पोलीस असू देत, त्यांना आमच्या बुलेट ट्रेनकडनं सलाम. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? मला आवडला. वेगळा होता, थोडासा अंतर्मुख करणारा होता आणि पशा तू खूप छान काम केलंस. म्हणजे रादर हा सगळा तुझा परफॉर्मन्स होता असं मला वाटलं, कारण शेवटपर्यंत तू फार चांगल्या पद्धतीनं नेलास. एखाद्या चोराने अशी छत्री धरावी पोलिसावर, म्हणजे मी स्पीचलेसच झालो. म्हणलं आले हे तर फारच वेगळं काहीतरी आहे. तर त्यामुळे ह्या वेगळ्या मांडणीबद्दल आणि तुमच्या वेगळ्या सादरीकरणाबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. रेणुकाताई? फारच हृदयस्पर्शी होता ॲक्ट हा. आणि मला म्हणजे आधीचा विनोदही खूप
आवडला की बाबा पोलीस स्टेशनमध्ये आपण कधी बघत नाही की ते काय पद्धतीने आपली सुरक्षा करण्यासाठी आहेत की नाही व्यवस्थित. हे सगळे विचारच करत नाहीत नागरिक म्हणून. नेहमी काही झालं तर आपण त्यांच्यावर तुटून पडतो की तुम्ही तुमचं काम बरोबर केलं नाहीत. पण हा सगळा विचार आपण करत नाही आणि तो तू मांडलास तुझ्या ह्या प्रहसनातून. त्यामुळे मला खूप आवडलं आणि शेवटचं भाष्य तर फॅन्टॅस्टिक. म्हणजे तर आपण एक नागरिक म्हणून ॲटलिस्ट कधी कधी त्यांच्या डोक्यावर छत्री धरायला पाहिजे. त्यामुळे रिअली हॅट्स ऑफ प्रसाद, मला खूप आवडलं. मकरंद सर, मागे एक स्किट झालं होतं असंच पोलिसांवर. तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की जे ट्रॅफिक पोलीस असतात ते ट्रॅफिक कंट्रोल करत असतात, तासनतास तिथे उभे असतात आणि त्यांना साधं कोणी कोल्ड्रिंकसुद्धा विचारत नाही. पण तुम्ही ते बोललात आणि मला ते इतकं लागलं की आत्ता मध्यंतरी जेव्हा पुण्यामध्ये ट्रॅफिक जॅम झाला होता आणि पोलीस ते होते, तर माझ्याकडे त्या छोट्या मिनरल वॉटरच्या बाटल्या होत्या, तर त्या मी तुमचं लक्षात ठेवून मी त्यांना दिल्या. क्या बात है, तेजू. त्यांची प्रतिक्रिया काय होती? नाही म्हणजे कदाचित त्यांना काय रिॲक्ट करावं असंच कळलं नसावं बहुतेक, त्यामुळे ते थोडेसे स्टंट झाले होते. पण त्यांच्या चेहऱ्यावरची ती स्माईल आहे ना, ती म्हणजे मी घेऊन चालली आहे अख्ख्या वेळ हृदयामध्ये. मजा आली. तर तुम्हाला मला थँक्यू म्हणायचं होतं की अशा माध्यमातनं आपण एकाचा जरी म्हणजे काय म्हणतात दृष्टिकोन बदलला किंवा त्यांचे डोळे उघडले तर हे एकापासून सुरू होऊन ते कदाचित पुढे मोठ्या रीतीने घडेल. येस. गुण बघूयात. मकरंद सर. रेणुकाताई, तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, रामायणात रावणाच्या कैदेत अडकलेल्या सीता माऊलीचे हाल बघून आपल्याला सगळ्यांनाच कायम दुःख होत आलंय. पण कधी विचार केलाय की हाच रावण लहान असताना त्याच्या खऱ्या माऊलीचे काय हाल झाले असतील? बघूया अशाच एका छोट्या रावणाची गोष्ट. येत आहेत बुंगाट कॅप्टन पॅडी आणि सुप्रिया. या आई जरा मला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. या 9व्या तोंडाला कुठल्या रंगाचा ब्रश गयातला? अरे तुला किती वेळा सांगितलंय कुठल्या तोंडासाठी कुठला ब्रश आहे हे सांगितलंय ना रे. एक तर तुझी 10 तोंड आणि रंग 7. मग मी काय केलं, उरलेल्या तिघांना ना असे ना वेगवेगळे असे डॉट करून दिले. पण ह्याला कळतच नाहीये कशाला रे गोंधळ घालतोस तू. मला त्याने पिवळ्या रंगाचा वापरला, मला त्याने हिरव्या रंगाचा वापरला, माझा ऍक्च्युली वेगळा रंग. हो थांबा एक मिनिट. ब्रश झालं. बस झालं तुमचं. ए आई, आमचा ब्रश झालाय. काय? अरे ते 5व्या. अरे तुझा ब्रश होता ना, कशाला वापरला? दाताला इन्फेक्शन झालं ना कार्ट्या तुला. अरे तू नको रे असं करूस रे. हा ठीक आहे, आता उद्यापासून लक्षात ठेवतो. चल आता झोप, खूप रात्र झाले बाबा, उद्या शाळेत जायचं. ए आई ए लहान आहेस ना तू, असं नाही हसायचं. आई तू मला अंगाई गीत गा ना, अंगाई गीत माझ्यासाठी. त्यापेक्षा पाढे म्हण, पाढे झोप लागेल. हे नको पाडे नको. आम्ही सगळे पाडे म्हणायला लागलो ना की आमच्यात अंताक्षरीच सुरू होते पाड्यांची. त्यापेक्षा तू आहे ना अंगाई गीत म्हण ना, प्लीज. डोळे मीठ. हा डोळे मीठ. अगं मिटले ना आता. तुला नाही रे, 7व्याला सांगते. ना अजिबात डोळे मीठ. अगं आई, त्यांनी पण डोळे मिटलेलेच आहेत. त्यांनी आहे ना पापण्यांवर उघड्या डोळ्यांचं चित्र करून घेतलंय. डोळे मिटलेलेच आहेत त्यांनी. नालायक कार्टी आहेत ना. चल झोप. ये इकडे झोप. ये इकडे अरे हळू अंगाई गाते. हा हे अंगाई, हे अंगाई गीत आहे. हे तर हे झोप. हा बाळा झोप. हा. राम करे साहो जाए, आई तुम्हाला झोपवतेस का मला घाबरवतेस आई?
काय झालं नको नको हा राम शब्द ऐकला ना की कसं तरी होतं एकदम भीती भीती वाटते नको 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 ही अंगाई नको तू अंगाई नको गाऊस मला आई. बरं 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 नाही घात अरे तुम्ही झोपा रे झोपा या एकाला झोपवायला गेला की दुसरा उठतो तिकडून अरे अख्खी रात्र जाते रे तुम्हाला झोपवता आणि काय झालं तुला झोप न लागायला काय झाले रे हा जरा मैदानी खेळ खेळ जरा हा म्हणजे कसा थकशील आणि झोपशील कसा थकणार मी कसा थकणार मी कसा खेळणार कोण मला खेळायलाच घेत नाही आता तुला माहिती आहे ना मला खो खो खेळायला किती आवडतं म्हणून मग मी माझ्या मित्रांसोबत खो खो खेळायला जातो तर माझी एकट्याची एक टीम असते आणि समोरच्या टीम मध्ये 10 लोक असतात आता मीच एकटा असं बसून खो देणार नाही मीच पळणार कसं दिसतं ते मला खो खो खेळायलाच घेत नाही मी म्हटलं दुसरा खेळ करू मी त्यांना म्हटलं की मग आपण आंधळी कोशिंबीर खेळूया तर मला म्हणतात की तुझ्या एवढ्या डोळ्यांवर झाकायला तूच कोथिंबीर घेऊन ये तूच एवढा मोठा फडका घेऊन ये मग तिकडे पण मला घेत नाहीत तर म्हटलं त्याला खेळ नको तर खेळ आपण खेळ बघायला तरी जाऊ म्हणून मी बॅडमिंटन बघायला गेलो होतो तर तिकडनं पण मला हकलून लावलं या लोकांनी आता बघण्यात काय प्रॉब्लेम आहे अगं आता बघ आता आई मला सांग बघण्यात काय प्रॉब्लेम आहे मी असा खेळ बघत होतो ना तर बॅडमिंटनचा खेळ असाच बघणार ना वा मस्त वारा लागतो येऊ दे वारा येऊ दे तुला वारा लागतोय पण या वाऱ्याने त्यांचं शटल तिकडे कुठेतरी भरकटत होतं तर त्यातल्या त्या रेफरीने ना मला बरोबर ओळखलं ए तू 10 तोंडाच्या बघतोस का इकडे तिकडे तूच चल तोंड काळा कर इकडनं मला हाकलून लावलं तिकडनं पण त्यांनी पण मला एक कळत नाही देवाने तुला 20 डोळे दिलेत ना मग कशाला मान हलवतो हे बघ अशी मान ठेवायची आणि फक्त डोळे हलवायचे टाक 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 काय त्या सगळ्या डोळ्यांमुळे पण प्रॉब्लेम होतो मागे शाळेमधनं सहलीला गेलो होतो तर तिकडे सगळी पोरं एन्जॉय करत होती आणि मला काय काम दिलं होतं माहित आहे सगळ्या पोरांना रस्ता क्रॉस करून द्यायचा का तर म्हणे तुला सगळ्या दिशांचं सगळं दिसतं सगळी पोरं तिकडे मजा करत होती मी इकडे पोरांना रस्ता क्रॉस करून देत होतो रडू नको बरे काय रे वणू आई नाही काही नाही केलं मी नाही सांगते ते आधी थांब जरा मला सांगते जानकी अपार्टमेंटच्या खाली कशाला काय जातोस रे हा त्या मालकाच्या मुलीची छेड काढतोस ना तू अरे लाज बाळक लाज तिचा बाप आहे ना तक्रार घेऊन आला होता माझ्याकडे जानकी या जानकी शब्दामध्ये ना काहीतरी वेगळीच बात आहे म्हणजे जानकी शब्द ऐकला ना की असं कसं मन हुरळून जातं असं सतत ते मन मला तिकडे ओढून नेतं आणि आई त्या जानकीची मी काही छेड नाही काढली तीच सगळ्यांना बोलवून सांगत असते की आमच्या बाबांकडे ना मोठा धनुष्य आहे तर तुम्ही तो मोडायला येता का तर तो धनुष्य मोडायचा प्रॅक्टिस करण्यासाठी मी जात असतो पण मला धनुष्य मोडायलाच येत नाही पण मी ना एक दिवस सगळ्या धनुष्याचे खडाक्कन मोडणार आहे खडाक्कन तुझं काय होणार आहे ना देव जाणे ए आई तू माझं टेन्शनच घेऊ नको मी माझं करिअर फिक्स केलंय मी आहे ना बिग बॉस मध्ये जाणार आहे बिग बॉस मध्ये म्हणजे तू सेलिब्रिटी होणार ऍक्टिंग करणार तू अरे हे बघ हे ऍक्टिंग करणं आहे ना हे भिकेचे डोळे आहेत त्यांच्याकडे बघ जरा बघ हे होय काय रे खरंच हे बघ आपण असं काही करायचं नाहीये तुला छान गाणं येतं की नाही तू छान पैकी गाणं म्हण तू गाण्याचं तर नावच काढू नकोस शाळेच्या गायन स्पर्धेत गेलो होतो सोलो सिंगर म्हणून जरा बरा गातो असं आईनेच मला सांगितलं होतं म्हटलं गेलो मी सोलो सिंगिंग करणार तर मला म्हणाले की तू कोरस मध्ये उभा राहा म्हणून 10 तोंडाने उत्तम कोरस देशील माझ्याकडनं अख्खं गीत रामायणाचा कोरस करून घेतला माहितीये त्यांना मी नाही जाणार गायला अरे मग तू बिग बॉस मध्ये कसा जाणार आई मी तिकडे कॅमेरामन म्हणून जाणार आहे तिकडे बरेच कॅमेरे असतात ना ते सगळे कॅमेरे मी एकट्यानेच ऑपरेट करणार आहे या मज्जा कोंडून ठेवलेल्या लोकांना बघायला मला जाम आवडतं लाज वाटते तुला हे बोलायला हा धनुष्य तोडायला आवडतं कोंडून ठेवलेल्या लोकांना बघायला आवडतं अरे लोक ना मोठेपणी तुला राक्षस म्हणतील राक्षस अरे इतका फुलासारखा जपलाय रे तुला आम्ही फुलासारखा कुठला जपला अत्याचार केलाय तुम्ही अत्याचार माझ्यावर काही बोल नको कानपाट फोडीन तुला हे बघ किती काळजी घेतली तुझी काय घंट्याची काळजी घेतली माझी तुम्हाला सांगतो लहानपणी आहे ना लहानपणी मुलांना 2 बूंद जिंदगी के म्हणून ना ते पोलिओचा डोस पाजतात इकडे आमच्याकडे माझ्या सगळ्या 10 तोंडांमध्ये 2-2 थेंब करत किती तुम्ही पोलिओचे डोस पाजले आता बाबा लक्षात तरी ठेवायचं ना की कुठल्या तोंडात डोस पाजलाय ते परत 2-2 3-3दा एका तोंडात त्यांनी डोस पाजले
एवढे डोस पाजले. अरे तुम्हाला कळायला पाहिजे होतं की तोंड जरी 10 असली तरी पोट एकच आहे ना. अरे 6 महिन्याचं बाळ मी, पायात एवढं बळ आलं, पोलिओ तर राहिला लांबच, पळत घरी आलो माहित आहे. अरे ते बाळ आजारी पडू नये म्हणून डोस आजारी पडू नये म्हणून हा. याला सर्दी झाली, द्या इंजेक्शन. याला खोकला झाला, द्या इंजेक्शन. याचे दात दुखतायत, द्या इंजेक्शन. अरे एक गोष्ट तुम्हाला का नाही कळत, अरे 10 तोंड असली तरी ढुंगण एकच आहे ना रे माझं. हा सूट आपलं द्या इंजेक्शन. अरे जाळी करून टाकली तुम्ही त्याची जाळी. त्या नूडल्सवाल्यांनी पण मला बोलावलं होतं. कशाला? ते त्यांनी ऑफर दिली होती की तुम्ही आमच्याकडे टेस्टिंगसाठी या. ते सगळे नूडल्स टेस्ट करायचे. 10 तोंडांनी पटापट टेस्टिंग होणार ना. असं अशी तुम्ही काळजी घेतली तुम्ही माझी. बरं आता ह्याच्या पुढे काळजी घेऊ. हा? आता झोपशील का? रात्र खूप झाले रे बाळा. सांगतोय तू चढाप. मी तो कायच नाही बोललो. तू कसा बोलशील तोंडात सतत मावा असतो तुझ्या. हे कोण मावा खाता? भावा असतो ना माझा, तो त्याला म्हणून मी शांत केलं. मी सांगतो आईला, ए आई मला एक पासपोर्ट करून दे. नाव काढू नको त्या पासपोर्टचं. का बस? मागे तुला सांगितलं पासपोर्ट साईजचा एक फोटो काढ म्हणून. काय केलंस तू? हा फोटोची अख्खी पट्टी घेऊन आलास. अरे आधार कार्ड सुद्धा याचं ना एल शेप मध्ये येतं. असे 10 तोंड असतात आणि पुढे माहिती असते. अरे कशाला हवाय तुला पासपोर्ट? कशाला हवाय? मला ना सतत स्वप्न पडतात. मला ना तिकडे अयोध्येला जावंसं वाटतं. कोणतरी बोलवतंय तिकडे. नाही अजिबात कुठेही जायचं नाहीये. अगं मग नाशिक मध्ये तरी जाऊ देत, त्या पंचवटीला. मला ना स्वप्नात सतत ते पंचवटी येते. तांगडं तोडून टाकेन तुझं. एक तर तुझ्या या 10 तोंडामुळे इतका खातोस ना तू. अरे आपली ना अन्नान्न दशा झाली आहे. भिकेला लागलोय आपण. तुझा तो भाऊ बघ विभीषण, बिचारा पेपरची लाईन टाकतो. काही पेपरची लाईन बिन टाकत नाही तो. साला खबऱ्या इकडच्या तिकडे खबऱ्या सगळ्या पोचवत असतो. काही पेपरची लाईन टाकत नाही तो. सगळा माझ्या मित्रांना सांगतो, ह्याच्याशी तुमचं भांडण झालं ना त्याच्या बेंबीत बोट घाला. आता आई तुला तर माहित आहे ना, माझा जीव माझ्या बेंबीत आहे ते. काही नाही, मला तर ना भीती वाटते याची. कधीतरी ना आपल्याला गोत्यात आणणार आहे. बरं ठीक आहे, त्याच जाऊ दे. पण तुझी बहीण शूर्पणखा बिचारी तुला खाऊ घालावं म्हणून मणी ओवायच्या कारखान्यात कामाला जाते रे. तिच्याबद्दल तर तू बोलूच नको. त्या कारखान्यातल्या प्रत्येक पोराला प्रपोज केलंय तिने. जरा बरा पोरगा दिसला ना की लगेच प्रपोज करते. या आई जरा तिच्याकडे नीट लक्ष ठेव. नाहीतर एक दिवस ना ही मर्यादेची लक्ष्मण रेखा पार करेल आणि स्वतःच तर नाक कापेलच, आपल्या अख्ख्या खानदानाचं पण नाक कापेल. अरे देवा, गजर झाला. मिठूचा मागच्या स्किट मध्ये मारलाय ना पंच तो. गप ना. वाचला होता जरा बरा वाटला. अरे बाबा तुझ्या याच्यामध्ये रात्र गेली रे, आता सकाळ झाली. अगं आई, हा कुंभकर्ण उठण्याचा गजर आहे, पहाटेचा गजर नाहीये. वेडी कुठची. अरे देवा, म्हणजे हा कुंभकर्ण उठला म्हणजे 6 महिन्याचा याचा मला अभ्यास घ्यावा लागणार. अरे हा काही कमी होता का म्हणून ह्याला आता उठवलं. हे रामा वाचव रे मला या वनवासातून. रेणुकाताई कसा वाटला परफॉर्मन्स? ह्या दशाननाची आणि दशाननाच्या मम्मीची दशा जी काय तुम्ही दाखवलीत अप्रतिमरित्या. वा फॅन्टॅस्टिक. आणि पॅडी तू म्हणजे तुझ्या 10 तोंडांसाठी ते म्हणजे जे काय करत होतास तू, इतकी तोंड एकत्र बोलतात ते, त्याचा अभिनय अप्रतिम होता आणि सुपर्ब वाटलं स्किट. मला फारच म्हणजे रावणाबद्दल फार असं दया वाटायला लागली अक्षरशः ॲक्च्युली. तर ते तुम्ही मॅनेज केलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बट फॅन्टॅस्टिक, खूप मनोरंजक, खूप मजा आली. मकरन सर? एकदम छान कल्पना होती आणि अतिशय मनोरंजक होती. ते धनुष्य जाऊ दे जानकीच्या घरचं, पण तुझंच 10 तोंडाचं धनुष्य तुला सांभाळताना जे काही. आणि पॅड्या अवघड असतं ते. एवढं स्किटभर सगळं सांभाळणं, त्यात वाक्यही सांभाळणं, त्यात टायमिंग सांभाळणं, त्यात विनोद सांभाळणं, पण सगळ्या गोष्टी लीलया पेलल्यास. आणि मला त्या ब्रशची आयडियाच मुळात आवडली. रंगच 7 आहे तर आता उरलेल्या 3 ब्रशचं काय करायचं. क्या बात आहे. आणि खूप उत्तम कल्पना होती आणि मनोरंजक होती आणि हॅट्स ऑफ. व्हेरी गुड.
करायची सवय मुळातच भारतीयांना असते. अशीच एक बाई आज विमानाच्या प्रवासाचे सगळे नियम धुडकावून गेलीये विमानात बसायला. बघूया तिथे काय होतंय. येत आहेत सुसाट वाईस कॅप्टन शशिकांत आणि नम्रता. नमस्कार नमस्कार. कसा आहे माझा ड्रेस? छान आहे ना. मी जोकर वाटत असेन पण मी जरी जोकर दिसत असलो तरी पण मी चेकर आहे, सिक्युरिटी चेकर. आणि हे कॉमेडीचं बुलेट ट्रेनचं सेट जरी वाटत असला तरी हा हवाई अड्डा आहे असं गोड मानून घ्या. चला 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 बॅग द्या बॅग द्या बॅग द्या बॅग द्या चेकिंग करायला बॅग द्या. आता मी फेरीवाल्यासारखा ओरडत जरी असलो आणि इथं कुत्रं जरी दिसत नसलं तरी खूप गर्दी आहे असं समजा प्लीज. चला 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 बॅग द्या बॅग द्या बॅग द्या चेकिंगला बॅग द्या. सॉरी, कसे आहात तुम्ही? मी मस्त. जेवलात? कधीच किती Thank जेवलो you. मी तुम्हाला सांग. चला. हा चला चला काय हो 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 भाई हो थांबा 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 इथे 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 काय कॅन्टीन मध्ये फिरल्यासारखे कुठे फिरताय? बॅग प्लीज. काय बघू? बॅग प्लीज. ते विचारते काय बघू? कॉमेडीची बुलेट ट्रेन हो दे कल्ला. हे तिकडे करायचं इथे नाही. काय आलं? मला बॅग चेक करायची बॅग द्या. अहो काहीच नाहीये बॅगेत. मग इथं ठेवा आणि घरी जा. हा काहीच नाही ना. नाही म्हणजे तुम्हाला असं चेकिंग करण्यासारखं काही नाहीये बॅगेत. अहो असं कसं मला चेक करावंच अहो, खरंच काही लागणार. अहो नाहीये. अहो अहो, अहो खरंच बाई काही अहो अहो नाहीये. अहो ते पळताय थांबा. अहो, तुम्ही असं माझ्या मागे मागे काय फिरताय? मग काय हे करू बघ हे मी? बघ हे बाला हे बघ हे काका आपल्या बरोबर पकडापकडी घेतायत. अहो काय मागे मागे फिरताय? जा जा ड्युटी करा ड्युटी करा. हे बघा मी सिक्युरिटी चेकर आहे कळलं ना. मी धावपट्टू नाहीये. मला पळवू नका नाही तर मी आता आता तुम्हाला गोळी घालेन. अले बबलू काकांनी बघ काय काढलं बाहेर. दंबूक दंबूक. बबलू कुठे आहे बबलू? हा काय हा काय वा वा. हा बबलू नाही आहे हा बलून मध्ये आहे अजून कळलं ना. बॅग चेक करायला द्या मला अहो पटकन. काही नाहीये त्याच्यामध्ये खरंच काही नाहीये. अहो काही नाही असं समजून जर तुम्हाला मी आत पाठवलं आणि त्यात काय सापडलं तर? म्हणजे तुम्हाला कोण आम्ही आतंकवादी वाटलो? आम्ही आम्ही म्हणजे कोण? मी आणि बबलू आम्ही आतंकवादी वाटलो. हे बबलू हे सोन्या हे बघ काकांना आपण टेलेलिस्ट वाटतो टेलेलिस्ट. त्यांना असं वाटतं आपण आतमध्ये AK-47 घेऊन बसलोय की काय. कसं आहे माहितीये का की मी सिक्युरिटी चेकर आहे हो. मी सोनोग्राफी चेकर नाही. त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये कोण काय करतं याच्याशी मला काही लेणं देणं नाहीये. तुमचा बबलू त्या आतंकवाद्यांना ट्रेनिंग देत बसला ना तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही बॅग चेक करण्यासाठी माझ्याकडे द्या आणि विषय संपवून टाका. बघा आणि विषय संपवा. द्या द्या. अहो नको अहो, द्या अहो ना. नको अहो. अहो नको अहो काय मला उघडून बघावी लागणार ना बॅग. कशाला उघडताय? एक तर किती मेहनतीने लावलीये मी. हे बघा मी तुम्हाला अरेस्ट करायला लावे ना. हे बबलू हे बघ काका काय म्हणतात. अलेश कल्याण म्हणतात अलेश चोला. आ? रिॲक्ट झाला बबलू. हं? वा. मला चेक अहो, नका ना, नका ना. असं नाही करावं लागणार मला. नका उघडू अहो नका उघडू. उघडली. हो हत्यार घेऊन तुम्ही विमानात घुसत होता नाही म्हणजे तुमचा प्लॅन होता की विमान अपहरण करायचं. हो नाही हो अहो ती हत्यारं नाहीयेत मग क्रोशाच्या सुया आहेत. क्रोशाचे आहेत? कशाला मारलेत? मी नाही मारलं मग? बबलूने मारलं. बबलूने? त्याला वाईट विनोद आवडत नाहीत. ते सोडा हे सांगा हे कशाला आणलं होतं तुम्ही? अहो या क्रोशाच्या सुया आहेत याने की नाही असं स्वेटर विणायचं असतं स्वेटर. वा वा, वा. 3 तासाच्या प्रवासामध्ये तुम्ही स्वेटर का पोटावर बांधणार होतात काय? आणि समजा स्वेटर शिवता शिवता आजूबाजूच्या पोटात घुसलं असतं तर आणि ते मेले असतं तर म्हणजे तुमचा अपहरण करण्याचा प्लॅन होता अहो तर मी हे- कशाला तुमचं विमान अपहरण करू. हे जप्त हे नाही चालणार. आणि अहो, पावसकर साबण हा. हे पण नाही चालणार. काय करता असं आता मी या साबणाने तुमच्या एअर होस्टेसला काय आंघोळ घालणार आहे का. अहो तसं नाही हो. साबण हा पोटेन्शियल बॉम्ब असतो त्यामुळे एअरक्राफ्ट मध्ये घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला काय म्हणायचं
म्हणायचंय आमचे पावसकर बॉम्ब बनवतात? हो तसं नाही हो, पावसकर विकतात तो साबण काय आणि शाहरुख खान विकतो तो साबण काय. विमानामध्ये अशी कोणतीही वस्तू घेऊन जाऊ शकत नाही ज्याने बॉम्ब तयार होऊ शकतो. त्यामुळे हा पण बॉम्ब तयार? एक मिनिट, तुम्हाला मी बॉम्ब बनवणारी वाटते का? जसं मी 3 तासाच्या फ्लाईट मध्ये ना स्वेटर विणू शकत नाही, तसं मी 3 तासाच्या फ्लाईट मध्ये बॉम्ब सुद्धा बनवू शकत नाही. द्या मला तो साबण लागतो, मला अलर्जी होते तिकडच्या साबणाने. नाही, नाही, अजिबात अहो, नाही, द्या ना त्या सुया, द्या ना सगळं. अजिबात नाही म्हणजे नाही. अरे काय 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 झालं काय झालं काय झालं? गाणं म्हणा, गाणं म्हणा, गाणं म्हणा, गायनोकॉलॉजिस्ट बोलायचं का तुम्हाला? गाणं म्हणा, गाणं म्हणा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे 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 काय काय हे नको, दुसरं म्हणा, हे दुसरं म्हणा. दुसरं 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 हा. गडुळाचं पाणी कशाला ढवळीला, नागोबाच्या पिलाला कशाला बिवळला, नागोबाच्या पिलाला कशाला खवळला, वा वा वा. मुलगा की मुलगी? हो? अजून 2 महिने बाकी आहेत त्या गोष्टीला. हा काय मग गाणं कशाला म्हणायला लावलं मला तुम्ही? तुम्ही ओरडलात ना मला, बबलूला आवडलं नाही ते. काय? त्याच्या आईवर असं कोणी ओरडलेलं, मग त्याला असं गाणं लागतं, मग तो शांत होतो. ठीक आहे आता मी शांतपणे चेक करतो. हो, शांतपणे check करा. डबा नका उघडू, खरंच नका उघडू. म्हणजे काहीतरी प्लॅन. डबा नका उघडू, नका उघडू. उघडला. माती. पुढच्या 100 स्किटची माती आताच घेऊन आलीस. ही माती कशाला आणली होतीस? मला खावीशी वाटते माती. हो काय? इथे खातेचे खाते घरी जाऊन मग खाणार आहेस? Shut up! काय झालं काय झालं गडुळाचं पाणी कशाला ढवळीला, नागोबाच्या पिलाला कशाला खळविला, नागोबाच्या कलाला कशाला खेळविला. केरकर, काय हो? हे काय चाललंय? ऑन ड्युटी एका गरोदर बाईसमोर नाचताय तुम्ही? नाही शटाप, ड्युटी करा. सर ते वेगळी. शटाप म्हटलं ना. मी चेक करतोय मी सर 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 चेक. हो बाई काय करताय, माझी नोकरी घालवली असती तुम्ही. द्या माझी बॅग द्या. नाही देऊ शकत मी बॅग तुम्हाला. अहो द्या ना हो सगळं. नाही देऊ शकत. बघ रे बबलू, काका काय म्हणतात. बबलू, ए बाळा बबलू, तुला माहित नाही रे बाहेरची दुनियादारी. खूप कष्ट करून यावं लागतं इथे. या सगळ्यांना विचार किती कष्ट करून इथे आले. काही लोक तर इथे येण्यासाठी वाऱ्या करतायत. तुला नाही कळणार. त्यामुळे आता तुझ्या आईने काही जरी केलं, तू किती उड्या मारल्यात किती लाथा मारल्या ना, तरी पण मी तुला. एक मिनिट बाई, इथे या इथे या इथे या इथे या. तुम्ही काय आयर्न मॅन जन्माला घालणार आहेत का? हा, आयर्न मॅन जन्माला घालणार आहे आणि तोच आयर्न मॅन पोटात व्हिडिओ गेम खेळतोय, व्हिडिओ गेम. हो काय? हो. बाहेर आणा त्याला. नाही नाही असं नाही, अजून 2 महिने आहेत, असं कसं आणणार बाहेर? नो 2 महिने? हा 2 महिने आहेत. आता जे काय आहे ते तुम्ही दाखवताय की मी लेडी कॉन्स्टेबलला बोलू? लेडी दाखवते. लवकर. स्मगलिंग नाही, स्मगलिंग नाहीये. हमारे विमानतळ में स्मगलिंग. काय म्हणता? काय आहे बघायला हवं. नको, काय नको नाही. नको कसं काय आहे ते बघायलाच हवंय. ड्रग्स वगैरे काही रस असेल. नाही हो, नाही. पाण्याची बाटली. तुम्हाला काय वाटतं आम्ही विमानात पाण्याची बाटली देत नाही तुम्हाला? तुम्ही देता हो, पण ते चालत नाही पाणी. मला डॉक्टरांनी सांगितले त्याच्यामध्ये थोडीशी वेलची आणि 2 लवंग टाकून ते पाणी उकळून प्यायचं, म्हणून ते पाणी घेतलंय मी. हो काय? म्हणजे तुमचा असा प्लॅन होता की ह्या पाण्यामध्ये बेशुद्धीची पावडर टाकायची आणि सगळ्यांना बेशुद्ध करायचं आणि विमान हायजेक करायचा. अहो, मी कशाला हायजेक करू तुमचं विमान? नाही नाही आम्हाला सगळं कळतं. हे पण जप्त. हो, नाही हो. परफ्यूम. हो हो परफ्यूमची बाटली. हो ती तुम्हाला माहित आहे ना, फक्त 20 ml फक्त अलाव आहे. हो 20 ml हलवे, म्हणून तर ते 150 ml म्हणून पोटात घालून चालले होते मी. ओके काम करा, 130 सगळ्यांच्या अंगावर उडवा आणि 20 ml घेऊन जा. नाही हो, असं करू नका हो, मला लागणार आहे ती, महिनाभर लागणार आहे ते. चाकू. नका चाकू, जिभेला लागेल. हा चाकू घेऊन तुम्ही विमानात जात होता? म्हणजे पायलटचा खून करून तुम्ही
विमान हायजॅक करणार होता नाही ओके हो, ओके विमान हायजॅक नाही करणार. त्या चाकूने ना मी असं फ्रूट सलाड असं करणार होते, फ्रुट्स कापणार होते. हे बघा नेल कटर पण आहे, नख पण काढली असती फावल्या वेळेला. नख असं काहीतरी तुम्ही करत असं नाही बसायचं. अलाव करत सगळं म्हणून मी ते अहो पोटात- सगळं मिळतं अहो असं काय करता हो? द्या ना हो सगळं. नाही. अहो द्या ना. नाही द्या ना हो सगळं. अहो द्या ना प्लीज. अहो ते सगळं हवंय. हे नाही दिलं तरी चालेल, ते द्या हो प्लीज. द्या ते ना. नाही देऊ शकत मी तुम्हाला मी तुमच्या पाया पडते हो, द्या ना द्या मग ना. तुम्हाला मी 3 ऑप्शन देतो एक तर बबलू कुठे गेला बबलू हा इथे ठेवा आणि तुम्ही आज जा नाही ते हवंय मला. ओके मग बबलू आणि तुम्ही दोघी घरी जा नाही नाही नको नको तिसरा मस्त ऑप्शन काय? बबलू आणि तुम्ही दोघं पण पोलीस स्टेशन मध्ये या नको 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 असं करू नका हो. माझे अपराध पोटात घाला हो, पोटात घाला. माझ्या आईने म्हटलंय अपराध ना पोटातच घालायचे असतात, म्हणून हे सगळं मी पोटाशी घालून फिरत होते. प्लीज प्लीज. हे बघ तुला हे घेऊन जायचं असेल तर घेऊन जा मी काहीच मदत करू शकत नाही जा अहो द्या ना प्लीज. निघा ठेव तुझ्याकडे सगळं. ते लोणचं खा, भरपूर खा. पुढच्या 8 दिवसात उठणार नाहीस तू, बघ तू. हा आणि हे या जे सुया आहेत ना, ह्याने स्वेटर विण. उन्हाळ्यात सुद्धा तर थंडी लागेल, बघ तू. घे घे सगळं ठेव तुझ्याकडे, पूजा कर त्याची. जा. आला मोठा शहाणा. रेणुकाताई कसं वाटलं परफॉर्मन्स? छान होता. कॉन्सेप्ट फार फनी होती की म्हणजे मला जेव्हा हिच्या आतला बबलू निघाला तेव्हा वाटलं की खरंच ही काहीतरी टेररिस्ट वगैरे टाईपची असेल का, पण तिने जे काय ठेवलं होतं ते फारच मजेशीर होतं. आणि तुम्ही दोघांनी ॲज युजल एनर्जी लावून खूप चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केलात. मकरंद सर? नेहमीप्रमाणेच धमाल होती, मस्ती होती आणि तुम्ही ते उत्तम सादर केलं. गुण बघूया. रेणुकाताई? मकरंद सर? तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. आता आपण आपल्या लाडक्या परीक्षकांना बोलूयात स्टेजवर. मकरंद सर, कसा वाटला हा आठवडा? एकंदरीत पाहुण्यांचं स्वागत, स्मिताचं आणि जयवंत वाडकरांचं. कारण आपल्याकडे गेस्ट आल्यामुळे एक नाविन्य सातत्याने कार्यक्रमात येत जातं. या आठवड्यात आनंद दिला तो अंशू आणि अरुणने. फारच बहारदार सादरीकरण. पण एकंदरीतच नाविन्याचा शोध आपण सतत घेत राहतो आहोत, त्यामुळे कधी ऊन कधी पाऊस ते चालतच राहतं. पण विषय मात्र नवीन आहेत, विषय मात्र सातत्याने चांगले येत आहेत, ह्याचा एक आनंद आहे. आणि यावेळेसचे विजेते मला वाटतं रेणुकाताई, अंशू आणि अरुण दादाचं काम बघता सुसाट टीम विनर आहे ह्या आठवड्याची. तर मित्रांनो, तुम्ही विसरू नका, 29 जुलैपासून बुलेट ट्रेनचा आस्वाद तुम्ही घेणार आहात. आठवड्यातनं 4 दिवस. बुधवारची जत्रा, भानगडी 17, गुरुवार शुक्रवार कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला, आणि शनिवारी कल्ला वन्स मोर असे कार्यक्रम तुमच्यासाठी येत आहेत. आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका, कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.